आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी, मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये गोंधळ झालेला आहे। आयटी क्षेत्रातली सगळ्यात मोठ्या संकटाची बातमी, मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। जगभरात बँक, हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा झालेला आहे। स्क्रीनवरती ब्लू स्क्रीन ऑफ डेथ दिसतोय आणि अमेरिकेमध्ये अनेक कंपन्यांनी विमानं रद्द केली आहेत। भारतामध्ये इंडिगो, स्पाइसजेट, आकाशाची विमानसेवा बाधित झाली आहे, तर एअर इंडियाची सुद्धा विमानसेवा बाधित झाल्याची माहिती मिळते। जगातल्या सर्वात मोठ्या आयटी संकटासंदर्भातली ही बातमी आहे। मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। जगभरात बँक आणि हवाई वाहतुकीसह अनेक सेवांचा खोळंबा झालाय। स्क्रीनवरती ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर दिसतोय आणि याचा परिणाम अमेरिकेमध्ये सुद्धा अनेक कंपन्यांची विमानं रद्द झाली आहेत, तर भारतामध्ये इंडिगो, स्पाइसजेट आणि आकाशाची विमानसेवा बाधित झाली आणि त्यासोबतच एअर इंडियाची विमानसेवा सुद्धा बाधित झाल्याची माहिती मिळते। हा एरर नेमका काय आहे, तो सॉल्व्ह होण्यासाठी किती वेळ लागेल या संदर्भात काहीही माहिती मिळालेली नाही, पण अनेक कंपन्यांचा व्यवहार यामुळे ठप्प झालेला आहे। मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि जगभरात बँक, हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा झालाय। स्क्रीनवरती ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर दिसतोय। हा एरर नेमका काय आहे, त्याची व्यापकता किती आहे आणि तो सॉल्व्ह होण्यासाठी किती वेळ लागेल या संदर्भात अजूनही माहिती मिळालेली नाही। पण महत्त्वाच्या बँका आणि विमानसेवा यांच्या सेवांचा खोळंबा झालेला आहे। मायक्रोसॉफ्ट सर्व्हिसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झालाय। 911 सर्व्हिसेस या अमेरिकेमध्ये डिसरप्ट झालेल्या आहेत, तर लंडनमधल्या स्टॉक एक्सचेंजमधल्या सर्व्हिसेस सुद्धा यामुळे बाधित झाल्याची माहिती मिळते। जगभरातल्या आयटी क्षेत्राला मोठा धक्का देणारी ही महत्त्वाची बातमी, आयटी क्षेत्रातल्या मोठ्या संकटाची ही बातमी। मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। बँक, हवाई वाहतुकीसह अनेक महत्त्वाच्या सेवा यामुळे खंडित झालेल्या आहेत, त्यांचा खोळंबा झालाय। ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर सध्या दिसतोय। हा एरर नेमका काय आहे, तो कशामुळे उद्भवलाय, त्याची व्यापकता किती आहे आणि तो सॉल्व्ह होण्यासाठी किती वेळ लागेल हे अजूनही कळू शकलेलं नाही, पण व्यापक प्रमाणावर या ब्लू स्क्रीन डेथ एररचा परिणाम आपल्याला दिसून येतोय। भारतामध्ये इंडिगो, स्पाइसजेट आणि आकाशाची विमानसेवा यामुळे बाधित झाली आहे। तर मायक्रोसॉफ्टकडून स्पष्टीकरण आलंय, आमच्या सेवा अजूनही बाधितच आहेत, दुरुस्तीचं काम आमच्या बाजूने सुरू आहे। सविस्तर तपशील MO821132 या ॲडमिन सेंटरवरती मिळतील। http://status.cloud.microsoft या वेबसाईट्सवर सुद्धा या संदर्भातले तपशील मिळतील, असं मायक्रोसॉफ्टने स्पष्टीकरण दिलंय। सायबर तज्ञ प्रशांत माळी सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। जगातलं मोठं आयटी संकट असं याला संबोधलं जातंय। ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर म्हणजे नेमकं काय, त्याचा परिणाम काय? एक फाल्कन नावाचा जे त्यांचा सेन्सर आहे विंडोजचा, तो त्याच्या तिकडे काहीतरी त्याला इजा झाली आहे आणि त्या इजामुळे विंडोजचं जी कनेक्टिव्हिटी, ऑथेंटिकेशन कनेक्टिव्हिटी ती होत नाही आणि त्यामुळे इकडे त्यांना जो ब्लू कलरची स्क्रीन येते आणि ब्लू कलरची स्क्रीन येते त्याला ते ब्लू डेथ मोड असं म्हटलं जातं। आता ह्याच्यामुळे जे आलेलं संकट आहे ते खूप मोठं आहे। आपले एटीएम बंद होऊ शकतात, कारण खूप सारे एटीएम विंडोजवरती असतात। आपल्या एअरपोर्टला प्रॉब्लेम आहे, स्टॉक मार्केटला प्रॉब्लेम आहे। जे जे काही विंडोजवरती आहे आणि जे जे काही ऑनलाईन ऑथेंटिकेट करतंय विंडोजला, त्याला सगळ्याला प्रॉब्लेम येणार आहे आता। आणि आत्ता प्रॅक्टिकली सगळीच ऑफिस ऑलमोस्ट बंद मोडमध्ये चाललेली आहेत आणि ह्या म्हणून जो होणारं सगळं नुकसान आहे ते मला वाटतं मायक्रोसॉफ्टला कुठेतरी भोगावं लागेल, कारण एवढा मोठा ब्लॅकआउट जर त्यांनी आधी येताना बघितला नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। असं अजूनही पुढे अजून जे जे काय जसं जशी न्यूज येत जाईल तसं तसं खूप सारा प्रॉब्लेम आपल्या समोर येत जातील। पण सर जसं तुम्ही सांगितलं की सर्व्हरमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एरर येतोय, पण हा बिघाड होण्यामागे नेमकी काय कारणं असू शकतात? म्हणजे सायबर हल्ल्यासारखा वगैरे हा प्रकार आहे?
अजून त्याची शाश्वती झाली नाहीये सायबर हल्ल्यासारखं, कारण खूप मोठ्या प्लॅनिंगनी केलं असावं. जर कोणी केलं असेल तर सायबर अटॅक जो आहे त्याच्यावरती, कारण ऑफिस टायमिंगच्या टायमाला झालेला आहे आणि त्यामुळे ह्याच्या मागे कोणाचा हात आहे तो आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग राहील. पण जरी ह्याच्या मागे मायक्रोसॉफ्टचा जरी म्हणजे त्यांचा गलथान कारभार जर ह्याला जबाबदार असेल तरी ही खूप मोठी हानी आणि मनुष्य जीवाला, कारण हेच फक्त नाहीये तर काही रोबोट्स आणि काही मेडिकल इक्विपमेंट्स आहेत ती सुद्धा विंडोजवर चालतात. तर ह्यामुळे कोणाचा जीवही जाऊ शकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सर, तुम्हाला या एरर संदर्भात जर सविस्तर माहिती असेल तर हा सॉल्व्ह होण्यासाठी किती वेळ लागू शकतो? आता ह्याला खूप तास झाले, सकाळपासून चाललंय हे, आणि मला वाटतं जर तो सॉल्व्ह लवकर होणाऱ्यातला असता तो कधीच झाला असता. मला वाटतं अजून 4-5 तास तरी अजून जातील असं मला वाटतंय. सर, कोणकोणती अशी क्षेत्र आहेत जी या एररमुळे बाधित होऊ शकतात, खूप मोठ्या प्रमाणात नुकसानांचा सामना करावा लागू शकतो? सगळे क्षेत्र आहेत. स्टॉक मार्केट आहे, बँका आहेत, बँकेचं एटीएम आहे मेन म्हणजे, मग मेडिकलमध्ये जे इक्विपमेंट्स वापरतात ते विंडोज वापरतात, ते जे ऑफिसेस आहेत सगळ्या ऑफिसेसमध्ये जे काही लॅपटॉप वापरतात, जी मंडळी रिमोट काम करते आता, ते सगळे रिमोट कामं सध्या बंद आहेत. मला सगळ्यांकडनं हे अशी माहिती मिळते की काम नाही करू शकत, ते मीटिंग्सला जोडू शकत नाहीये. त्यामुळे खूप सारी मोठी हानी जिकडे तिकडे विंडोज वापरते. आणि ही हानी फक्त लिनक्स जे वापरतात किंवा जे iOS वापरतात ऍपलचं, त्यांना ही हानी नाहीये आणि ते त्यांचं काम सुरळीत चालू आहे. सर, आभार आपले. आपण सविस्तर मार्गदर्शन केलं या संदर्भात, त्याबद्दल. तर मायक्रोसॉफ्ट मधल्या या बिघाडामुळे, या एररमुळे ब्रिटनमधली रेल्वे सेवा आणि हवाई सेवा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याची माहिती मिळतेय. जगभरात याचे परिणाम दिसून येत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.